नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण वेळ अमावस्या का साजरी केली जाते याची कथा, उपाय आणि शेतकऱ्यांची परंपरा याचा व्हिडिओ पाहणार आहोत. आजचा दिवस सामान्य नाही. आजचा दिवस आहे वेळ अमावस्या. हा तो दिवस आहे ज्या दिवशी चंद्र दिसत नाही, काळ शांत होतो आणि पूर्वज आपल्याजवळ येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या एका दिवसात संपूर्ण वर्षाचे दोष नष्ट होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी हा दिवस देवासारखा का मानला जातो आणि या दिवशी केलेली एक चूक आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय खूप लोकांचे आयुष्य बदलणार आहे. वेळ अमावस्या म्हणजे नेमकं काय? आपण सगळे वेळ अमावस्या ओळखतो, पण वेळ अमावस्या ही फक्त चंद्राशी संबंधित नाही. वेळ म्हणजे काळ, अमावस्या म्हणजे रिक्तता. शास्त्रानुसार या दिवशी काळ स्वतः रिकामा होतो. म्हणजे काय? कर्मफळाचा वेग मंद होतो, पाप आणि पुण्य यामधील रेषा पातळ होते आणि माणसाला स्वतःला सुधारण्याची एक संधी मिळते. म्हणूनच वेळ अमावस्या सर्वात शक्तिशाली मानली जाते. वेळ अमावस्याची गुप्त कथा. पुराणात एक कथा सांगितली आहे. एकदा मानवाचे पाप इतके वाढले की पृथ्वीसुद्धा थकली. तेव्हा पृथ्वीने ब्रह्मदेवांना विनंती केली, मला एक असा दिवस द्या ज्या दिवशी हा मानव थांबेल आणि मला शांतता मिळेल. वेळ अमावस्याची तेव्हा ब्रह्मदेवांनी वेळ अमावस्याची निर्मिती केली. या दिवशी निसर्ग श्वास घेतो, जमीन शांत होते आणि आत्मे मार्ग शोधतात. या दिवशी जमिनीला आराम मिळतो. शेतकरी शेतात कोणतेही काम करत नाही. म्हणून या दिवशी या अमावस्याला वेळ अमावस्या म्हटले जाते. या दिवशी मन, शब्द आणि कर्म शुद्ध ठेवणे फार महत्त्वाचे आहे. शेतकरी वेळ अमावस्याला इतका मान का देतात? ग्रामीण भागात आजही एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, वेळ अमावस्याला जमीन बोलते. या दिवशी शेतकरी नांगर थांबवतात, जमिनीला नमस्कार करतात, पाणी अर्पण करतात, दिवा लावतात आणि नैवेद्य ठेवतात आणि जमिनीची पूजा करतात. जमिनीची पूजा केल्यानंतर नमस्कार करतात आणि माझ्या शेतात सगळं धनधान्य चांगले आणि सर्व उगवू दे अशी प्रार्थना जमिनीला करतात. या दिवशी शेतीशी कोणताही राग शेतकरी ठेवत नाहीत. देव म्हणून या जमिनीला शेतकरी या दिवशी पूजा करतात. या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात, अडकलेली कामे मार्गी लागतात, शेती आणि व्यवसायात स्थैर्य येतं, घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते आणि मन शांत होतं. पण हे सगळं फक्त तेव्हाच मिळतं जेव्हा योग्य पद्धतीने हा दिवस पाळला जातो. या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत? एक दिवा दक्षिण दिशेला लावा पूर्वजांसाठी. हा दिवा लावल्यावर पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवांचा आशीर्वाद असल्यासारखा असतो. नंबर 2, गरजू व्यक्तीला धान्य किंवा अन्न दान करा. नंबर 4, हा मंत्र म्हणा, ओम पितृदेवतायोभ्यो नमः. हा 11 वेळा मंत्र म्हणा. 5, या दिवशी सकाळी हळद आणि पाण्याचा सडा दाराबाहेर टाका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घर आनंदी होऊ लागते. शेतकऱ्यांनी जमिनीला हात लावून मनात एकच प्रार्थना करा, माझी जमीन चांगली फुलू दे. या दिवशी जमिनीचा अपमान करू नका, झाडे तोडू नका. आजचा दिवस कर्म नोंदवणारा दिवस आहे. आज जर तुम्ही वेळ अमावस्येचा मान ठेवला तर
काळ तुमच्या बाजूने वळतो. निसर्ग मदत करतो आणि पूर्वज आशीर्वाद देतात. फक्त एवढंच म्हणा, मी थांबतो, मी सुधारतो, मला योग्य तो मार्ग दाखव.